मशाल पेटली, शिवाची शिवगर्जना गरजली. क्रांतीची मशाल पेटली, शिवाची शिवगर्जना गरजली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे, आजही ज्यांचे नाव जरी घेतले तरी उर अभिमानाने भरून येते असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावात 23 जुलै 1856 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. या तेजस्वी सूर्याच्या तेजाने अन्यायाविरुद्धचा काळोख चिरला. हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक. टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्यांच्या गणितात कोणी हात धरू शकत नव्हते. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे ते चमकू लागले होते आणि या तेजाने सर्वांचे डोळे टिपून लागले होते. गणितामध्ये तर टिळकाचा हात कोणी धरू शकत नव्हते. एकदा टिळकांच्या लहानपणाची गोष्ट. एकदा गुरुजी वर्गात आले आणि ते गणित शिकवत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना काही उदाहरणे दिली. सर्व विद्यार्थ्यांनी ती उदाहरणे पाटीवर लिहून घेतली, परंतु टिळकांनी उदाहरण लिहून घेतले नाही. नंतर गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा टिळकांनी उदाहरणे पाटीवर न लिहिता अतिशय योग्यप्रमाणे आणि अचूक सांगितली. टिळकांना बालपणापासूनच अन्यायाविरुद्ध चीड होती. त्यांनी लोकजागृतीसाठी मराठा व केसरी ही वृत्तपत्रे सुरू केली. सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली. 1896 मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकऱ्यांना संघटित होण्याचे आवाहन केले. त्यांच्या हक्काबद्दल त्यांना जागृत केले. केसरी या वृत्तपत्राद्वारे त्यांनी सरकारला आपला हक्क दाखवून दिला आणि अशा या महान व्यक्तीचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. आणि आजही त्यांचे नाव, त्यांचे विचार प्रत्येक माणसाच्या मनात कोरले आहे. शेवटी मी एवढेच म्हणे, पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती, पदोपदी पसरून निखारे आपल्याच हाती. स्वातंत्र्यासाठी धावले भारतमातेसाठी, कधी न थांबले विश्रांतीस्तव पाहिले न मागे, कधी न थांबले विश्रांतीस्तव पाहिले न मागे. संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे धागे, संघर्षातून विणले त्यांनी स्वातंत्र्याचे वागे. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.